नमस्कार. बऱ्याच वेळा जीवनामध्ये आपला एक फार मोठा गैरसमज असतो. होतं काय, आपल्याला असं वाटतं की मी एखाद्याला बोलून कन्व्हिन्स केलंय किंवा मी माझ्याबद्दल एखाद्याला काहीतरी सांगितलं की अरे आमचं भारी, असं आमचं काय जबरदस्त आहे, मी किती भारी, मी किती बुद्धिमान किंवा वगैरे वगैरे अहंकाराच्या ज्या गोष्टी आहेत किंवा स्वतःचं कौतुक आपण सांगतो लोकांना. आपण लोकांच्या समोर ते शब्दातून मांडायचा प्रयत्न करतो. पण हे करताना आपण विसरत असतो की आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो ना, मग कुठली असेल, दुसऱ्याचं कौतुक, स्वतःचं कौतुक, तेव्हा आपण जे बोलत असतो ते लोक ऐकत जरूर असतात, पण ते ऐकत असताना ते आपलं जीवन ऑब्झर्व करत असतात. म्हणजे उदाहरणार्थ, मी माझ्या जीवनामध्ये काय कर्तृत्व केलेलं आहे, मी माझ्या कुटुंबियांच्या बरोबर कसा आहे किंवा कशी आहे, माझ्या फॅमिली व्हॅल्यूज कशा आहेत, समाजात फिरताना मी ऍक्च्युली समाजाशी कसा वागतोय किंवा कशी वागते आहे, मला माझ्याबद्दलची कन्सेप्ट एक्झॅक्टली मी खरा कसा आहे किंवा कशी आहे हे नक्की माहिती आहे का, या अशा तमाम गोष्टी हा समाज आपल्याला पाहत असतो आणि तो पाहून ठरवत असतो त्याच्या मनामध्ये की ही व्यक्ती कशी आहे. तेव्हा आपल्याला एक गोष्ट नक्की ठरवली पाहिजे की माझं रोजचं जगणं हे फक्त दिखाऊ लोकांना दाखवण्यापुरतं असण्यापेक्षा माझा आतला आनंद मला सापडला पाहिजे आणि तो माझ्या कृतीत दिसला पाहिजे, माझ्या वागण्यात दिसला पाहिजे, माझ्या दैनंदिन कुटुंबियांच्या बरोबर वागताना दिसला पाहिजे, समाजात जाता येता फिरताना तो दिसला पाहिजे. आणि तो कधी दिसेल तर तो माझ्या आतमध्ये आला असेल तर. अन्यथा मग मी बाहेर एक आहे आणि आत एक आहे, सदैव आत बाहेर, मी वागणं बाहेर एक आत एक, या प्रक्रियेनंतर माझं मनच दोलायमान राहणार आहे, मी कन्फ्यूज राहणार आहे, माझे विचार पक्के राहणार नाहीत आणि मग मी दुःखी होणार आहे. कारण समाज त्यावेळेस मान देणार नाहीये, सन्मान देणार नाहीये, प्रेमही देणार नाहीये. कारण समाजाला, आसपासच्या लोकांना माहिती आहे हा किंवा ही व्यक्ती स्वार्थी आहे, फक्त आपल्यापुरतीच जगणारी आहे, तो समाज पण आपल्याला तेवढीच किंमत देईल. म्हणून जर आपल्याला आपला आनंद हवा असेल तर स्वतःला शोधत शोधत मला दुसऱ्यासाठी काही करता येईल का, लोकांना काही आनंद, विचार, पैसा, शारीरिक वेळ असं काही देता येईल का, मला स्वतःची उपस्थिती कोणाला देता येईल का, काय करता येईल की जेणेकरून मी आनंदी होईल आणि माझ्या आसपासचे आनंदी होतील. हे जेव्हा आपण विचार करायला लागू तेव्हा वसुदैव कुटुंबकम म्हणजे काय आहे, हे विश्व माझे घर काय आहे हे आपल्याला समजायला लागेल आणि तो खरा आनंद सापडेल. चला, जसे आहोत तसे सच्चे व्हायचा प्रयत्न करू, खरे व्हायचा प्रयत्न करूया, जीवन सुंदर होईल ना.